गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. जबरदस्त मॉर्निंग आहे आणि आज आम्ही या ठिकाणी फुकेट या ठिकाणी आहोत आणि आत्ता आम्ही या ठिकाणी 3 दिवस स्टे केलेला आहे. आज आमचा शेवटचा दिवस आहे. आम्ही आता निघालो आहोत बँकॉकच्या दिशेने आणि आमची फ्लाईट म्हणजे या ठिकाणी आत्ताचे 6 वाजलेले आहेत सकाळचे, कदाचित आपल्याकडे 4:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघत आहोत म्हणजे फुकेट एअरपोर्टवर चाललेलो आहोत कारण आम्हाला जायचं आहे बँकॉकला. आणि तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले की आमच्या रूमच्या गॅलरीमधून हा जो व्ह्यू दिसतोय मॉर्निंगचा तो तुम्हाला दाखवायचा होता, म्हणून मी ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवत आहे. समोरचा निळाशार अथांग पसरलेला समुद्र किनारा आणि त्यानंतर आमचं हे रिसॉर्ट, अमेझिंग असं रिसॉर्ट होतं. जबरदस्त फिलिंग होती आणि खूप छान असं रिसॉर्ट होतं हे. आता आम्हाला थोडंसं वाईट वाटतं आहे, परंतु हे माहिती आहे की आता चाललो आहे बँकॉकला आणि बँकॉकला याच्याहीपेक्षा जबरदस्त त्या ठिकाणी आमची सोय केलेली आहे. ओके चलो नेक्स्ट पुढे दाखवते. बाय. तुम्ही बघू शकता पूर्ण अंधार आहे, अजूनही अंधार आहे, परंतु आम्हाला लवकर पोहोचायचं आहे आणि आमचा टायमिंग दिलेला आहे बसच्या ठिकाणी. आम्हाला 6:30पर्यंत पोहोचायचं आहे. इथे बस आहे आमची हॉटेलच्या बाहेर आणि आता आमच्यासाठी ब्रेकफास्ट सुद्धा रेडी झालेला आहे, म्हणून आम्ही आता ब्रेकफास्टसाठी चाललेलो आहोत. तर येस, तुम्हाला ऑलरेडी दाखवलं पण एकदा परत. या ठिकाणी आहे हा स्विमिंग टँक, इकडे खालच्या बाजूला पण एक स्विमिंग टँक आहे. इथून मस्त असा तो किनारा दिसत आहे, बीच दिसत आहे. ओके चला नेक्स्ट. साफसफाई सुरू आहे इथे. ओके अप्रतिम होतं हे सगळं. आम्ही चाललेलो आहोत हॉटेलच्या दिशेने, रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट. इकडे आहे रेस्टॉरंट. ओके बाकीची मंडळी आलीत का बघूयात. गुड मॉर्निंग. मॅम. येस, रूम नंबर फर्स्ट राहू दे. त्यांनी आत्ता सांगितलं आणखी सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या नाहीत, परंतु जे काही आहे ते तुम्हाला दाखवते. ओके जे पाहिजे ते पण स्वतः खा. तू म्हणणार ब्रेकफास्ट. येस, कारण आम्ही दुपारी जेवण नाही आहे त्यावेळेस आम्ही आमचं फ्युल इनटेक करणार. म्हणजे जेवण नाही इन द सेन्स आम्ही आता त्यावेळेस कदाचित एरोप्लेनमध्ये असू म्हणून. तर हे बघा सलाडचे प्रकार इथे भरपूर प्रमाणात फ्रूट्स खायला मिळतात, भरपूर सी फूड आणि हे फूड. हे काय आहे अजून लावलेलं नाही कुठल्या वस्तू काय आहेत, आणि तिथे काहीतरी लेबल लावल्याशिवाय आम्ही काहीच घेत नाही, कारण इथं कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यासारखं नाही ह्या गोष्टी. याच्यात एग नसेल किंवा नॉनव्हेजचे पदार्थ नसतील, म्हणून थोडंसं तिथे ज्यावेळेस हे लागतात त्याचे नेम प्लेट्स लागतील त्यावेळेस कळेल की नेमके ॲक्च्युली काय. ओके इथे डिटॉक्स वॉटर, हेवी टेस्टी वॉटर, 3 प्रकारचे वेगवेगळे ज्यूसेस, अजून त्याचे टॅग लागलेले नाही आहेत, नो प्रॉब्लेम. इकडे तुम्ही बघू शकता सलाडमध्ये जबरदस्त हे सगळं सलाड आहे. बघितलं ना किती वेगवेगळ्या प्रकारचं सलाड आहे. हे फ्रूट्स होते आणि हे सलाड. येस तुम्ही बघा इथे स्नॅक्स म्हणून दूध आहे, त्याची पण अजून टॅग लागले. 2 प्रकारचे दूध असतात हे. त्याच्यानंतर मुसळी, ब्रेन ओरिजिनल, कॉर्नफ्लेक्स स्वीट, कोको क्रंच. ओके इकडे अजून मी तुम्हाला दाखवते. हे वेगवेगळे आयटम्स आहेत. हे काही कळलं नाही अजूनही मला, हे नक्की नॉनव्हेजचा प्रकार असेल, पण मोदकासारखा आहे, सुंदर आहे आणि वाफ सुरू आहे, हे बघू शकता. ओके बघा इथे हे आमच्या म्हणजे साठी हे स्टीम राईस, त्याच्यानंतर हे रस्सा आणि हा मसाला राईस. ओके त्याच्यानंतर इकडे बघा चॉकलेट्स, 2-3 प्रकारचे चॉकलेट्स, हे जाम,
त्याच्यात मध आहे, हा मध आहे, हा मध आहे. ओके, हे काय आता ते त्याच्यावर लावलेलं नाही टॅग बघा. ओके, हे बेकरी आयटम आहे सगळे इथे. हे मी अवॉइड करते शक्यतो. हे बघा, इथे पण वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स आहेत. तुम्हाला जे हवं ते तुम्ही खाऊ शकता, कुठलंही घेऊ शकतो आम्ही. जास्त काही नाही याच्यातलं कुठलंही, फक्त उघडायचं फ्रीज आणि खायचं बस. इथे आईस्क्रीम वेगवेगळ्या प्रकारची, हे पण काहीतरी आहे. चला लॉबीकडे जाऊयात आपण. हे रिसॉर्ट पाहिलं आणि आता लॉबीच्या दिशेने जात आहोत आपण. इकडे बघा तुम्ही, एवढी मोठी भव्य दिव्य अशी लॉबी आहे ही, बघितली ना. आणि इथे 3 प्रकारचे स्विमिंग टँक आहेत. हा एक वरती, त्याच्या खाली अजून एक आणि त्याच्या खाली अजून एक, असे 3 स्विमिंग टँक आहेत. आणि त्याच्या खाली लास्टला दिसतंय तो बीच, खूप सुंदर बीच आहे. ओके चला नेक्स्ट. ही भव्य दिव्य अशी लॉबी तुम्ही बघू शकता. रिसेप्शन. हाय, गुड मॉर्निंग. आणि ह्या आहेत आरती मॅडम आणि हे गिरीश सर तयार झालेले आहेत. ब्रेकफास्ट कॅरी केला का सोबत, तेच करावं लागेल. चला पुढे दाखवते एकदा तुम्हाला. म्हणजे बघ, भरपूर खूप मोठं रिसॉर्ट, खूप मोठं. म्हणजे मी याच्यातलं तुम्हाला सांगू का 25% भागसुद्धा मी तुम्हाला दाखवलं ॲक्च्युली. आणि एवढं जर फिरायचं म्हटलं ना, मला अर्धा पाऊण तास किंवा 1 तासही लागू शकतो कदाचित. आमची अजून गाडी आलेली नाही आहे, नो प्रॉब्लेम. इकडचा पूर्ण एरिया आणि त्याच्यानंतर मी जिथून आले ती बिल्डिंग खूप मोठी आहे, जवळजवळ 4 फ्लोअर आहेत. आणि तिथे खूप मोठं असं हे सगळं रिसॉर्ट आहे, तुम्ही बघू शकता. ओके, तर मला हे सांगायचं आहे, मोठेपणा नाही, फक्त नेक्स्ट टाईम तुम्ही येऊ शकता. काम करत राहा, जिद्दीने काम करत राहिला तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होणार आहे. वाटलं नव्हतं हे आमच्या आयुष्यात होईल का नाही, परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. ओके, तर यासाठी तुम्ही सगळेजण, ऑल ऑर्गनायझेशन, माय लवली ऑर्गनायझेशन, माय कोच, सगळ्यांना बिग बिग थँक्यू सो मच. ओके बाय. आली आमची गाडी पण येते कदाचित. ओके बाय.